हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय। अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना मदत करण्याबाबतचा दुसरा टप्पा सरकारकडून मंजूर झालेला आहे। कॅबिनेट बैठकीनंतर शेतकऱ्यांना हा दिलासा मिळालाय। सरकारने 663 कोटी रुपयांच्या दुसऱ्या टप्प्याच्या रकमेला मंजुरी दिली आहे। याआधी 19,463 कोटी रुपये सरकारने अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांना दिलंय। मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी कॅबिनेट बैठकीनंतर या प्रस्तावावर मंजुरीबाबत सह्या केल्यात। आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडून अपडेट जाणून घ्या। वैदेही, शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा मिळालेला आहे। आता दुसरा टप्पा जो आहे मदतीचा तो सरकारने मंजूर केलेला आहे। आमच्या प्रतिनिधी वैदेही काणेकर यांच्याकडे आपण याबाबतचे अधिक अपडेट जाणून घ्या। वैदेही, शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासा पाहायला मिळतोय। आता सरकारने जो शेतकऱ्यांच्या मदतीचा दुसरा टप्पा होता तो देखील मंजूर केलेला आहे। नक्कीच आपण म्हणतो की शेतकऱ्यांसाठी एक मोठा दिलासा या निमित्तानं बघायला मिळत आहे, कारण हिवाळी अधिवेशनाच्या अगदी पूर्वसंध्येला झालेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी महत्वाच्या फाईल्स जी आहे ती स्टडी केलेली बघायला मिळत आहे। एकूण राज्य सरकारकडून तब्बल 663 कोटी रुपयांची रक्कम जी आहे ती मंजूर करण्यात आलेली आहे आणि अर्थात हा दुसरा टप्पा आहे, कारण पहिल्या टप्प्यामध्ये जवळपास 20,000 कोटी रुपये हे देण्यात आले होते आणि त्याचा फायदाही मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना झाला असल्याचं सांगण्यात आलं होतं। मात्र आता अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांसाठी हा दुसरा टप्पा जो आहे तो या ठिकाणी मंजूर करण्यात आला असल्याचं पाहायला मिळत आहे। तत्काळ कॅबिनेटच्या बाहेर आल्यानंतर मकरंद पाटील यांनी या फाईलवर सही केली असल्याचं पाहायला मिळतं। नक्कीच, धन्यवाद या वैदेही या सविस्तर माहितीसाठी। ते एक अतिशय महत्त्वाची बातमी आपण सध्या पाहतोय। सरकारने आता 663 कोटी रुपयांच्या दुसऱ्या टप्प्याच्या रकमेला मंजुरी दिलेली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना एक मोठी मदत मिळणार आहे।